पक्षाची ताकद मिळो किंवा न मिळो, पक्षाची ताकद तळागाळापर्यंत काँग्रेस पोहोचवण्याचा निर्णय आम्ही घेतला। आज मात्र पक्षानेच आमच्यावर ही वेळ आणली आहे। मी अनेक कार्यकर्त्यांना शांत केलं होतं, पण आम्ही अखेर आज निर्णय घेतला, असं म्हणत पुण्यात जवळ असलेल्या भोर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। आता हा प्रवेश फक्त एका नेत्याच्या राजकीय प्रवासातला निर्णय नसून पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठं वळण घेणारी घटना मानली जात आहे। त्याचं कारण म्हणजे निवडणुकीच्या अगोदर बाकीच्या पक्षात फूट पडत असताना, नेते निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बदलत असताना विचारावर ठाम राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जात होतं। त्यामुळे विचार जपणारा पक्ष म्हणून एक छबी तयार व्हायला लागली होती। पण पुण्यात आता रवींद्र धंगेकर आणि आता संग्राम थोपटे यांनी पक्ष सोडल्यानं अनेक प्रश्न नव्यानं उपस्थित झालेत। त्याच्या प्रश्नासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। लोकसभेच्या निवडणुकीत दणक्यात कमबॅक केल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता। त्यांच्यात एक नवा आत्मविश्वास देखील तयार झाला होता। पण विधानसभा निवडणुकीत अँगल 360 डिग्रीने फिरला। कुठे ना कुठे त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसचे महत्त्वाचे समजले जाणारे नेते हळूहळू आपली भूमिका बदलत असल्याचं पाहायला मिळालं। पण मग असं असलं तरी संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामागची नेमकी कारणं काय असू शकतात, याबद्दल देखील अनेक चर्चा सुरू झाल्यात। त्या अनुषंगाने वेगवेगळे पैलू तपासून पाहू। संग्राम थोपटे हे भोर येथील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत। अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वर्ष भोर भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते। त्यामुळे संग्राम थोपटे यांना एक मजबूत राजकीय वारसा मिळाला होता। 2019 मध्ये ते भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते। इतकी मोठी पार्श्वभूमी असताना त्यांनी भाजपात का प्रवेश केला, या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं। ते म्हणजे राजकीय अस्थिरता आणि मिळालेलं अपयश। अगदी काही दिवसांपूर्वी 2024 विधानसभा निवडणुका पार पडल्या। त्या निवडणुकीमध्ये थोपटे यांना अपेक्षित यश मिळालं नाही। काँग्रेसमध्ये त्यांचं स्थान मजबूत असलं तरी पक्षाची एकूण घसरण आणि स्थानिक पातळीवर वाढलेली अंतर्गत गटबाजी यामुळे त्यांना पुढील राजकीय भवितव्य धोक्यात वाटू लागलं असावं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोलले जाते। यातलं दुसरं महत्त्वाचं कारण असं असू शकतं की भाजपचं पुणे जिल्ह्यात वाढत असलेलं प्रभुत्व। गेल्या काही वर्षांपासून भाजपने सगळीकडे आपली पकड मजबूत केली आहे। प्रसिद्ध योजना, शहरीकरण, मजबूत प्रचारामुळे भाजपचा प्रभाव वाढत आहे। विशेष करून नाशिक, पुणे आणि मुंबईच्या पट्ट्यावर भाजपचं विशेष लक्ष असल्याचं दिसतंय। आता अशा एकूण परिस्थितीत थोपटे यांना आपल्या अस्तित्वासाठी भाजपसोबत पुढचा राजकीय प्रवास करणं सोयीचं वाटलं असावं। यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं कारण असं असू शकतं की स्थानिक पातळीवरची नाराजी आणि नेतृत्वाचा अभाव। काँग्रेसमध्ये नेतृत्वाची उणीव आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणारे अडथळे यामुळे अनेक तरुण नेते नाराज असल्याचं दिसतंय। थोपटे यांच्या निर्णयामागे देखील नाराजी हा एक मोठा घटक असू शकतो असं बोलले जाते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडींचा कोणाला फटका बसू शकतो, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय। या संदर्भात आपण एक तार्किक मुद्दे विचारात घेऊ शकतो। संग्राम थोपटे हे भोर तालुक्यातील एक प्रतिष्ठित घराण्यातील सदस्य आहेत। विशेष म्हणजे काँग्रेसची स्थानिक पातळीवरील बांधणी करण्यासाठी या परिवाराने मोठं योगदान दिलेलं आहे। त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। त्याचं कारण म्हणजे यामुळे काँग्रेसची स्थानिक संघटनात्मक ताकद नक्कीच कमी होऊ शकते। दुसरी गोष्ट म्हणजे भोर पुरंदर भागात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढत असायची। आता सध्या तिथे अजितदादांचा आमदार आहे। त्यातल्या त्यात आता त्यांच्याच सहकारी पक्षाने म्हणजे भाजपने थोपटे यांना हाताशी धरल्याने इथे स्थानिक पातळीवर अजितदादांच्या गटाला मोठा झटका बसू शकतो, अशी चर्चा ऐकायला येते। आता या राजकीय घटनेमागे पुण्यात आपलं वर्चस्व वाढवण्याचा भाजपचा डाव असू शकतो, कारण पुणे ग्रामीण भागात भाजपने जास्त लक्ष केंद्रित केले। संग्राम थोपटे यांच्यासारख्या तरुण, अनुभवी आणि स्थानिक प्रभावी नेत्याला पक्षात घेतल्यानं भाजपला मतदारसंघामध्ये आपली पकड अधिक मजबूत करता येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे संग्राम थोपटे हे मराठा समाजाचे नेते आहेत। या पार्श्वभूमीवर मराठा मतांमध्ये भाजपची घुसखोरी आणि असंतोष कमी करण्यासाठी वापर होऊ शकतो। म्हणजेच यामागे जातीय समीकरण देखील असल्याचं बोललं जाते। भाजपमध्येही स्थानिक नेत्यांमध्ये स्पर्धा आहे, पण अशा परिस्थितीत थोपटे यांच्यासारख्या स्थानिक पातळीवरील प्रभावी असलेला नेता पक्षाला फायद्याचा ठरू शकतो। भोर हा पारंपरिकपणे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता भाजप त्या गटात थेट एंट्री करू शकतो। संग्राम थोपटे यांचं मजबूत मराठा समाज कनेक्शन भाजपसाठी आरक्षण व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरेल। महत्त्वाचं म्हणजे मराठा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी ते भाजपचा चेहरा बनू शकतात। भोरसारख्या जागेवर काँग्रेसला विश्वासाचा चेहरा उभे करणं अवघड जाऊ शकतं। भाजप सध्या मराठा समाजात रिप्रेझेंटेशन गॅप भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे। थोपटे यांच्यासारख्या मराठा नेता पक्षात घेऊन त्या समाजातील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे। भाजपची पकड शहरात मजबूत असली तरी ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं वर्चस्व असल्याचं बोललं जातं। आता थोपटे या समीकरणात भाजपसाठी फायद्याचे ठरू शकतात।
भविष्यात थोपटे यांना जिल्हा पालकमंत्री किंवा भाजप प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाचं स्थान देण्याची शक्यता असल्याचं देखील बोलले जाते। आता संग्राम थोपटे यांचा प्रवेश म्हणजे एक केवळ राजकीय घटना नाही, एक रणनीतिक टर्निंग पॉइंट आहे जे पुणे ग्रामीण, मराठा मतदार आणि महाराष्ट्रात भाजपच्या पुढील हालचालींची दिशा ठरवू शकतो। काँग्रेससाठी ही एक घटना वेकअप कॉल आहे। आता भाजपच्या स्ट्रॅटेजिक विन याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।